मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग घडतायत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा सगळा आरोप केलेला आहे। रुग्णालयाच्या विश्वस्तांच्या कार्यालयामध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप करण्यात आलाय। काळ्या जादूसाठी लागणारं साहित्य सुद्धा सापडलेलं आहे असाही गंभीर आरोप आहे। माजी विश्वस्तांनी 1500 कोटींचा अपहार केल्याचा गंभीर आरोप या दरम्यान केला गेलाय। माजी विश्वस्तांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। मुंबईतलं प्रसिद्ध लीलावती रुग्णालय मात्र इथे आता माजी विश्वस्तांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या आहेत, कारण लीलावती रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग केले जात आहेत अशा पद्धतीचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। संचालकांनी हा आरोप केलाय। रुग्णालय विश्वस्तांच्या कार्यालयामध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडलेले आहेत असाही आरोप केला गेलाय। They indulge in black magic, inhuman and evil practices also, and urns containing human remains and other artifacts which are used for black magic put inside the flooring of the room where Mrs. Charu Mehta and Mr. Prashant Mehta sit. Once the present trustees took charge of the hospital, they, following due process as required, all the flooring was dug out. It was all videographed in presence of witnesses. We have lodged a complaint with the Bandra Police Station and subsequently with the magistrate, and the Honorable Magistrate 12th Court has found the offences to be so serious under black magic and evil inhuman practices that he has initiated inquiry on his own. So the Honorable Court is inquiring into this. Their relatives, their brothers and nephews, they took illegal control of the hospital while Mr. Kishore Mehta was sick, and for the next 20 years they were in control of the hospital, and over this period of 20 years they indulged in various irregularities, illegalities. They committed forgery, cheating and siphoned off funds of more than about 1500 crores, which has already come to light in forensic audit. So Bandra Police Station has registered one case of cheating and forgery of 12 crores. आपण बघितलं रुग्णालयाच्या विश्वस्तांमध्येच आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। मोठा म्हणजे कोट्यवधींचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे। शिवाय काळ्या जादूचे प्रयोग इथे केले जात आहेत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेत त्यांच्याकडून। शिल्पा, या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय नेमकं पुढे घडू शकतं, कारण गंभीर आरोप तर करण्यात आलेले आहेत, पण या आता सगळ्याची दखल नेमकी प्रशासनाकडून घेतली जाणार का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेलं लीलावती हॉस्पिटलच्या माजी ट्रस्टींवर 1250 कोटींच्या फसवणुकीचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेली ही वैद्यकीय संस्था आता आर्थिक घोटाळ्यात अडकलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे मुंबईचे हे प्रसिद्ध हॉस्पिटल असून त्या हॉस्पिटलमध्ये काळ्या जादूचे प्रयोग देखील होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयामध्ये हाडे, सांगडे आणि केस सापडल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विशेष म्हणजे हे आरोप करण्यात आले असून रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हे आरोप केलेले आहे। आणि पुढे जर आपण पाहिलं तर तब्बल 1250 कोटींचा हा अपहार केल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे। गुन्ह्यात रुग्णालयाच्या 7 माजी संचालकांसह 17 व्यक्ती आणि कंपन्यांना आरोपी करण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची देखील शक्यता आहे। विशेष म्हणजे मुंबईचं हे प्रसिद्ध हॉस्पिटल असल्यामुळे आता ते आर्थिक घोटाळ्यासह जादू टोण्याच्या देखील भोवऱ्यात अडकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा।